बाळूमामा ट्रस्ट प्रकरणात मोठा ट्विस्ट। 60 कोटी 75 लाखांच्या कथित गैरव्यवहारानंतर उपनिबंधक खडके फरार असल्याचा दावा। कोल्हापूर जिल्ह्यातील आत्मापूर येथील श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांच्या कथित आर्थिक व्यवहाराचा आरोप या ट्रस्टवर करण्यात आला असून या प्रकरणात उपनिबंधक रागिणी उर्फ रोहिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल होऊनही मुख्य संशयित रागिणी उर्फ रोहिणी खडके अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेल्या नसून त्या फरार असल्याचा दावा करण्यात येत आहे। त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर आणि पोलिसांच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तक्रारदार अरुण हत्ती आणि प्रवीण पाटील यांनी तत्कालीन सहाय्यक धर्मांदा आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत। या संपूर्ण प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। या प्रकरणात बनावट कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता, ट्रस्टच्या मालमत्तेशी संबंधित व्यवहार आणि प्रशासकीय निर्णयांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान या सर्व आरोपांवर संबंधित अधिकारी किंवा आरोपींकडून अद्याप अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। त्यामुळे या प्रकरणातील सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्ट संदर्भातील या प्रकरणाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते आणि या प्रकरणाला नेमकं कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।